खूप अनादी काळापासून माणसाने असा विचार केलाय, की त्याचं पर्पज काय आहे? इतक्या मोठ्या मिल्की वेमध्ये, इतक्या मोठ्या सौरमंडलामध्ये पृथ्वीवरती एक जीव, तर त्याचा एक्झॅक्टली पर्पज काय आहे? प्रत्येक जीव जो जन्माला येतो, मनुष्याला विचार करण्याची क्षमता आहे. त्या मनुष्य धडपड करताना आपण सगळेच जण बघतो. पण मनुष्य योनीपेक्षाही अजून लार्ज मोठा विचार जर करायचा झाला, तर जन्माला येणारा प्रत्येक प्राणी हा कायम एकाच गोष्टीसाठी धडपडत असतो आणि ते म्हणजे आनंद. मला आनंद हवा आहे, मला समाधान हवं आहे, मला शांतता हवी आहे. याच्यामध्ये आनंद हा मूलभूत गुणधर्म असतो. मनुष्याचा विचार केला तर तो ह्याचसाठी धडपड करत असतो. त्याची प्रत्येक चांगली किंवा वाईट कृती ही आनंदाच्याच दिशेने असते. जसं उदाहरणार्थ मी एखाद्याला काही दान केलं, एखाद्याला काही मदत केली, हे सगळं मदत करण्यामागे मला असं आत पक्क वाटत असतं की ही मदत करण्यामुळे मला आनंद मिळणार आहे आणि म्हणून मी करतो मदत. तसं मी एखादी वाईट कृती करतो, त्या वाईट कृती करण्यामागे हेतू पण हाच असतो आनंदाचा. अगदी आपण वाईटातला वाईट उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एखादा मनुष्य एखाद्याचा खून करतो. जेव्हा आपण खून करतो म्हणतो तेव्हा ती अयोग्य आहे. दुसऱ्याचा जीव घेणं हे अयोग्य कृती आहे, खूप वाईट कृती आहे. पण हा मनुष्य त्याच्यामुळे इतका त्रस्त झालेला असतो की त्याच्या त्रासाला थांबवण्यासाठीचा उपाय, अनेक उपायांपैकी तो हा उपाय निवडतो. जर मी हे केलं तर मला आनंद मिळेल. म्हणजे त्याचं वाईट करणं किंवा चांगलं करणं हे एकाच दिशेने आहे, ते म्हणजे आनंदासाठी. आणि हेच तो समर्थ आपल्याला सांगतात की आनंद जो खरा मिळवायचा आहे तो केवळ भगवंताच्या ठिकाणी किंवा आत्म्याच्याच ठिकाणी आनंद आहे. आणि हा आनंद नक्की मिळवण्याचं कसं साधन आहे ते समर्थांचा उपदेश आहे, दासबोध आहे, मनोबोध आहे, आत्माराम आहे. या उपदेशातून आजपर्यंत पडलेला मनुष्य जन्माचा हा मूलभूत प्रश्न, व्हॉट इज माय गोल इन लाईफ, व्हाय ॲम आय हिअर, मी इथे कशासाठी आहे, मला जन्मच काय आहे, माझं पर्पज काय आहे, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आनंद एवढंच आहे. आनंदाची धडपड, आनंदासाठी धावपळ, आनंद मिळवणे, आनंद टिकवणे आणि आनंद सातत्याने उपभोगणे हेच फक्त आहे. आणि ते मिळवायचं कसं, तर सुलभ साधन काय असेल, मी कुठे आहे आणि आता मी मिळवीन काय, याचा एक रस्ता जणू काही म्हणजे दासबोध समर्थांचा उपदेश आहे.